नमस्कार मित्रांनो, मी विनोद पवार सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की सोशल मीडियाचा वापर कसा करावा या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्या 28 जुलै 2025 काय आहेत सूचना सविस्तर बघूयात. तुम्ही जर शासकीय कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या सूचनाचं जर तुमच्याकडून उल्लंघन झालं तर शिस्तभंगाची कारवाई पण होऊ शकते. बघा, सोशल मीडिया हा जो काही प्लॅटफॉर्म आहे एका क्लिकवरती जगाला एकत्र आणतो, परंतु याचा जर दुरुपयोग झाला तर खूप मोठे धोके संभवू शकतात. त्यामुळं आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना गोपनीय माहितीचं उल्लंघन झाल्याचंही शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे शासनाने ही गाईडलाईन इश्यू केलेल्या आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार जर सोशल मीडियाचा वापरत असताना काही जर दुरुपयोग झाला तर किंवा गोपनीयतेचा भंग झाला तर शिस्तभंगाची कारवाई पण होऊ शकते. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे आणि आपल्या सर्व शासकीय कर्मचारी बांधवांना हा पाठवा, जेणेकरून ते सावध होईल आणि आतापर्यंत जो काही उल्लंघन होत होतं तर ते उल्लंघन इथे थांबेल. ठीक आहे. तर बघा, सर्वात महत्वाचं की प्रस्तुत मार्गदर्शक सूचना कोणासाठी लागू आहेत तर शासकीय अधिकारी कर्मचारी कोण की महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा लागू आहे. एवढंच नाही तर प्रतिनियुक्तीने, करार पद्धतीने, कॉन्ट्रॅक्टवर किंवा बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंग केलेले अधिकारी आणि कर्मचारी सगळ्यांसाठी हे लागू आहे. एवढंच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी तेही प्रतिनियुक्तीने असू शकतात, करार पद्धतीने असू शकतात, बाह्य स्त्रोतामार्फत नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी असू शकतात. थोडक्यात एका शब्दात सांगू का, शासकीय कार्यालय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम या अंतर्गत कार्यरत असणारे किंवा करार पद्धतीने किंवा बाह्य स्त्रोतामार्फत म्हणजे आउटसोर्सिंग केलेले सर्व शासकीय सर्व कर्मचाऱ्यांना हे काय आहे, बंधनकारक आहेत मार्गदर्शक सूचना. याचं काटेकोरपणे त्यांनी पालन केले पाहिजे. ठीक आहे. आता काय सूचना की राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडील धोरणावर प्रतिकूल टीका करू नये. बघा, शासनाचं कुठलंही धोरण असो, समजा न्यू एज्युकेशन पॉलिसी असो किंवा लाडकी बहीण योजना असो, अशी कुठलीही शासनाची जी काही योजना आहे त्याच्यावर तुम्ही प्रतिकूल टीका करायची नाही. लक्षात घ्या, शासन कार्यकारी मंडळांचं इम्प्लिमेंटेशन जे काही योजना वगैरे आहेत ते राबवणं शासकीय कर्मचाऱ्याचं काम आहे. त्याच्यामध्ये काही ना काही त्याचा वाटा असतो. तर हे करत असताना शासनाने जसे आदेश आहेत, जसं कार्यकारी मंडळाने आदेशित केलेले, जशी पॉलिसी डिझाईन केलेली आहे ते अंमलबजावणी करणं आपल्याकडे काम आहे. त्यामुळं आपण एक शासनाचे घटक आहोत ही बाब लक्षात ठेवून त्या शासनाच्या कुठलंही धोरण असो, न्यू एज्युकेशन पॉलिसी असो, लाडकी बहीण योजना असो किंवा XYZ कुठलीही योजना, अपकमिंग योजना असो, त्याच्यावरती आपण प्रतिकूल टीका करायची नाहीये. टीका केली तर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे हे लक्षात घ्या. आपण सहज व्यक्त व्हायचो की नाही, परंतु इथून पुढं तुमच्यावरती सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक आणि सजगतेने आणि जबाबदारीने करावा. लक्षात घ्या की सोशल मीडियाचा वापर करत असताना जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने कसं, की समजा एक उदाहरण देतो की आपण काय करतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी या ग्रुपमधून एखादा मेसेज आला, आपण लगेच दुसऱ्या ग्रुपवर फॉरवर्ड करतो. ते काय हे मेसेज काय हे बघत पण नाही काही लोक, तर बरोबर आहे की नाही. तर यापुढे असं करायचं नाहीये. मेसेज आला त्याची सत्यता तपासा, ते खरं असेल तरच पुढे पाठवा. जर कोणाच्या बाबतीत काही द्वेष उत्पन्न करणारे किंवा काही असेल आणि ते सत्य नसेल तर पुढे फॉरवर्ड करायचं नाहीये, ते तुमच्यापर्यंतच ठेवा. याने काय होईल की जो व्हायरल व्हायचं कंटेंट तो थांबेल आणि जे काही अफवा वगैरे पसरायच्या ती इथे थांबेल. हे त्याच्यासाठी आपल्याला सोशल मीडियाचा वापर करत असताना जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करायचा आहे. त्याच्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया खाते अकाउंट दोन्ही स्वतंत्र ठेवायचे आहे. बघा, समजा तुम्ही एखादा फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम जे काही वापरत असाल, ट्विटर किंवा एक्स जे काही वापरत आहेत, तर त्याचं तुमचं वैयक्तिक खातं हे वेगळं राहील. आता वैयक्तिक खातं वापरत असताना काय करायचं, वैयक्तिक खात्यावरती शासनाच्या
जे काही ऑफिशियल अकाउंट आहे, समजा की एखाद्या जिल्हाधिकाऱ्याचं ऑफिशियली पेज आहे फेसबुकचं किंवा ट्विटरचं, जे काही असेल तर सोशल मीडियाचं, तर त्यावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर नाही करायची, वैयक्तिक फोटो शेअर नाही करायचा. तुम्ही कुठं पिकनिकला गेला आणि फॅमिली फोटो त्या खात्यावरती ऑफिशियल अकाउंटवरती तुम्ही शेअर केलं चुकून, तर ते करता येणार नाहीये आणि ते करूही बी नाहीये. आणि तसेच कार्यालयावरती आपले ऑफिशियली फोटो शेअर म्हणजे वैयक्तिक फोटो शेअर करायचे नाही. तसेच वैयक्तिक खात्यावरती तुमचं कार्यालयीन काही सूचनापत्र असेल किंवा काही असेल, ते व्यक्ती एखादी मीटिंगचं असेल, फोटोग्राफ्स असेल तर ते शेअर करायचं नाही, किंवा गोपनीय कागदपत्र असेल ते शेअर करायचे नाहीये. ते कार्यालयासाठी कार्यालयाचंच अकाउंट वापरायचं आणि वैयक्तिकसाठी फक्त वैयक्तिकच खातं वापरायचं आहे. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी बंदी घातलेली वेबसाईट ऍपचा वापर करू नये. बघा, केंद्र आणि राज्य सरकारांना जे काही बंदी घातलेले ऍप आहेत, वेबसाईट आहे, त्याचा वापर आपल्याला करायचं नाही. जर ते ऍप चुकून तुमच्याकडे असेल तर त्याला लगेच डिलीट करा किंवा इथून पुढे त्याचा वापर थांबवायचा आहे. बरोबर आहे, कारण की गोपनीयतेसाठी शासन काय करू शकतं, वेगवेगळ्या ऍपवरती बंदी घालू शकतं गोपनीयतेचा जर भंग होत असेल तर. त्याच्यानंतर शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्ती सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादीचा प्रचार व प्रसारासाठी तसेच लोकसहभागाकरिता केवळ शासकीय आणि अधिकृत माध्यमाचा वापर करते. आता बघा, एखादी योजना आहे, समजा फॉर एक्झाम्पल आता उदाहरण घेऊन की लाडकी बहीण योजना किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा एखादी शिष्यवृत्तीची योजना काही असो, तर त्यासाठी जे प्राधिकृत अधिकारी आहे त्यांना काय केवळ शासकीय म्हणजे आता त्याला समजा उदाहरणार्थ लाडकी बहीण योजनेची माहिती द्यायची, तर तो काय करू शकतो, एक समजा आता डीडी न्यूजचा वापर करू शकतो, सह्याद्रीचा वगैरे, हे ऑफिशियल सोर्स झाले. त्याच्यानंतर तो काय करू शकतो, वर्तमानपत्रामध्ये माहिती देऊ शकतो. त्याचबरोबर अजून काय करू शकतो की अधिकृत जे काही सोर्स आहेत त्याचा वापर करू शकतो. म्हणजे शासनाने अधिकृत जे केलेले आहेत ते सोर्सचा वापर करता येईल, परंतु आणि ते बी केव्हा प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस आणि प्राधिकृत केलेल्या व्यक्तीच्या मान्यतेनेच ते करता येईल. आता फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया, आता एखादी योजना आहे, बरोबर, आता लाडकी बहीण योजनेचं मी उदाहरण घेतलं, तर लाडकी बहीण योजना आहे, तुम्ही तुमच्या वैयक्तिक खात्यावरून ती प्रमोट करताय, त्याचे फायदे वगैरे सांगताय, ते चालणार नाहीये. ते अधिकृत या चॅनलवरच्या माध्यमातून शासनाने अधिकृत केलेल्या तुमच्या कार्यालयाच्या वेबसाईटवर चालेल, परंतु तुमच्या फेसबुक पेजवरून तुम्ही केलं तर ते चालणार नाहीये. म्हणजेच शासनाने अधिकृत केलेल्या माध्यमाचा वापर करता येईल. किंवा एखादा इन्फ्लुएन्सर आहे, युट्यूबर आहे, युट्यूबरच्या माध्यमातून तुम्ही जर त्या योजना हे करत असाल तर ते चालणार नाही, शासनाने अधिकृत केलेल्या माध्यमाचाच वापर करावा लागणार आहे. त्याच्यानंतर कार्यालया अंतर्गत कामकाजासाठी समन्वय किंवा संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप, टेलिग्राम, मेसेजिंगचा प्लॅटफॉर्मचा उपयोग करतील. समजा एखाद्या प्रोजेक्टवरती तुम्ही काम करताय आणि त्या समजा एखादी मीटिंग घ्यायची, त्या संदर्भात तुम्ही व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर काय टायमिंग वगैरे कळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता, असं काही बंधन नाहीये. म्हणजे थोडक्यात हे ऑफिशियली झालेलं आहे. आता तुम्ही टेलिग्राम, व्हॉट्सअप मेसेजिंगचा वापर करू शकता कार्यालयीन कामकाजासाठी. त्याच्यानंतर 8वा मुद्दा काय, शासनाच्या विभागाच्या योजना, उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल, मात्र स्वप्रशंसा होणार नाही याची दक्षता घेईल. समजा एखादी योजना आहे, जलयुक्त शिवार योजना आहे, बरोबर, किंवा जलसंधारणासाठी अजून काहीतरी केलेली योजना आहे, ही अधिकारी कर्मचारी यांनी एकसंघ येऊन एका टीमने काम केलं असं हे लिहिता येईल, परंतु स्वतःची प्रशंसा होणार नाही, मीच ते केलं, माझ्यामुळे हे साध्य झालं, हे ध्येय साध्य झालं, लक्ष साध्य झालं असं म्हणता येणार नाहीये. कारण सांघिक यश दाखवता येईल, परंतु एकट्याच ते यश आहे असं दाखवता येणार नाही, म्हणजे स्तुती होणार नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. 9वा त्याच्याच अनुसरून आहे, अधिकारी यांनी वैशिष्ट्यपूर्ण किंवा शासकीय कामकाजाबाबत मजकूर पोस्ट करता येईल, मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. म्हणजे अधिकाऱ्याने एखादं वैशिष्ट्यपूर्ण खूप चांगलं काम केलेलं आहे, बरोबर आहे, तर बघा सिस्टीम काम करत असते,
एखाद्या व्यक्तीने त्याचं योगदान महत्वाचं आहे, परंतु तेच एखादा व्यक्ती सर्व काही करू शकत नाही. म्हणजेच एखादं काम वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवली, बरोबर आहे, तर त्याबाबत तुम्हाला पोस्ट करता येईल, परंतु माझ्यामुळे ही यशस्वी झाली म्हणजे प्रशंसा जिथे होईल ती गोष्ट टाळायची आहे. आमच्या टीमने हे काम केलं, आमच्या ऑफिसने कार्यालयाने हे काम केलं असं तुम्हाला पोस्ट करावं लागेल. स्वतःची स्तुती होणार नाही ही लक्षात घ्यावं लागेल. तसेच हे सगळ्यात महत्वाचं, कारण की आपण बऱ्याच सोशल मीडियावरती रील वगैरे बघितलंय, तर त्याच्यासाठी आहे वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता तुम्हाला प्रोफाईल फोटो टाकता येईल. ओके, त्या व्यतिरिक्त तुमचा शासकीय पदनामाचा आता सर्रास वगैरे वापर व्हायचा. समजा तुम्ही सोशल मीडियाचा, आता मी उल्लेख करणं चुकीचं राहील, की त्या पदाचा उल्लेख करायचे आणि त्याचं नाव टाकायचं, म्हणजे पदनामाचा तुम्हाला इथून पुढे उल्लेख करता येणार नाही. त्याच्यानंतर शासनाचा लोगो तुम्हाला वापरता येत नाही. बऱ्याच लोकांचा लोगो तर शासनाचे प्रोफाईल फोटोऐवजी शासनाचा लोगो असतो. वर्दी किंवा गणवेश यांचा वापर करता येत नाही. तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन, इमारत इत्यादीचा वापर फोटो, रील्स, व्हिडिओ अपलोड करताना टाळावा. म्हणजेच यापुढं शासनाची जी काही संपत्ती आहे त्या, म्हणजे उदाहरणार्थ वाहन, महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनासमोर फोटो काढणं किंवा रील बनवणं हे इथून पुढे जमणार नाहीये, ते अपलोड करता येणार नाहीये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे पण पॉइंट आहे की आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न करणारा मजकूर शेअर करायचा नाहीये. समजा तुमच्याकडे कोणाविषयी तरी आक्षेप, राजकारणाविषयी, राजकीय कार्यकर्त्याविषयी असो किंवा काही असो, किंवा एखादा ऍक्ट्रेस असो, XYZ काही असो, तर तो द्वेषमूलक करणार आहे किंवा आक्षेपार्ह मजकूर आहे किंवा एखाद्या व्यक्तीची मानहानी करणार आहे किंवा जातीयतामध्ये भेदभाव करणार आहे, जातीय दंगली त्यामध्ये उद्भवू शकतात, असा मजकूर तुमच्यापर्यंत जरी आला तिथेच तुम्ही फुल स्टॉप करून द्यायचा आहे आणि ते पुढे शेअर करायचं नाही. एक मला लहानपणीची गोष्ट आठवली, तर एक तिरंगाचा अपमान होतो, परंतु तिरंगा खाली पडलेला आहे, परंतु तो काय करत आहे, लोक सोशल मीडियावरती, खूप जुनी गोष्ट आहे की ते वारंवार फॉरवर्ड करतायत, हे लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून हा कोण आहे ना अपमान करतो तो पकडला जाईल. अरे पण तिरंगाची अपमान होतोय ना, ते तुम्ही फॉरवर्ड करताय. म्हणजे थोडक्यात काय आहे की एखादा मजकूर ते द्वेष, आक्षेपार्ह असेल किंवा देशमूलक असेल किंवा मानहानिकारक असेल किंवा भेदभाव उत्पन्न करणार असेल तर ते पुढं पाठवायचं नाहीये, तिथंच फुल स्टॉप द्यायचा त्याला. एखादं तुमच्याकडे आलं तर ते इतर सोशल मीडियावरती तुम्ही अपलोड करायचं नाहीये, तुम्ही पुढे फॉरवर्ड करायचं नाहीये, कोणाला पाठवायचं नाहीये. म्हणजेच अफवा इथे थांबेल, जातीयता, दंगली वगैरे जे काही उद्भवायचे ते इथे थांबेल, म्हणजे मानहानी कोणाची होणार नाही, भेदभाव होणार नाही. त्याच्यामुळं द्वेषमूलक मजकुराचं इथं मोठ्या प्रमाणावरती प्रतिबंध घालण्यासाठी ही अट इथे टाकलेली आहे, ते मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तावेज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः तसेच पूर्ण स्वरूपात शेअर, अपलोड, फॉरवर्ड करू नये. थोडक्यात काय की गोपनीय दस्तावेज आहे, एखादं गोपनीय माहिती आहे, तुम्ही कुठल्या तरी कर्तव्यावरती आहे गोपनीयमध्ये, तर ते त्या, आता उदाहरण देतो, म्हणजे की तुम्ही एखाद्या गोपनीय कामकाजासाठी गेलेला आहे आणि ते कामकाज कुठे कळू नये. समजा एक उदाहरण घेतो की तुम्ही ना MSBTच्या अंतर्गत प्रश्नपत्रिका डिस्ट्रीब्युशनसाठी गेलेला आहे, एखाद्या प्रायव्हेट संस्थेमध्ये, संस्था खूप चांगली वाटली आणि तिथं तुम्ही फोटो काढला आणि लगेच तुमच्या स्टेटसला ठेवला, तर त्यामधून काय होऊ शकतं की प्रश्नपत्रिका कुठे गेली हे ट्रॅक होऊ शकतं ना, दुसऱ्याला कळू शकतं. तर ही गोपनीय दस्तावेज किंवा फोटो, त्या संबंधित जे काही माहिती आहे किंवा एखादी ट्रान्सफरची ऑर्डर असेल किंवा काही असेल, एखादी योजना असेल, ती अजून इम्प्लिमेंट व्हायची आहे परंतु ते अर्धवटच आहे, तो जो काही ड्राफ्ट आहे तो तुम्ही पुढे पाठवायचा नाहीये, गोपनीय दस्तावेज शेअर नाही करायचा. तसेच शासकीय आणि कार्यालयीन कागदपत्र ती पूर्ण स्वरूपात असो किंवा अंशतः त्याच्यातला थोडा काही भाग असो, कोणता एखादा प्यारा असो, ते शेअर नाही करायचा, कोणाला पाठवायचं नाहीये, कुठे अपलोड नाही करायचं आणि कोणाला फॉरवर्ड नाही करायचं. लक्षात घ्या, असं जर झालं तर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्याच्यानंतर जसं बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे. जसं आपण बदली झाल्याच्या नंतर चार्ज हँडओव्हर करायचो ना, त्याच प्रकारे आता कार्यालयाचं जे काही अकाउंट आहे, वैयक्तिक नाही बरं का, कार्यालयीन सोशल मीडिया जे काही अकाउंट आहे त्याचा पासवर्ड, युजर नेम, सगळी माहिती
तुम्हाला काय करायचं, ज्या व्यक्तीला तुम्ही चार्ज हँडओव्हर करणार आहात त्याला द्यायचं आहे. त्याचबरोबर चौथं खूप महत्वाचा पॉईंट आहे, कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनेचा भंग होईल त्यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील अधिनियम म्हणजे नियम 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या सर्व नियमांचं पालन करा. सोशल मीडिया वापरत असताना जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक करा, जेणेकरून भविष्यात शिस्तभंगाची कारवाई तुमच्यावर प्रस्थापित होऊ नये. हा व्हिडिओ सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि भेटूयात अशाच नवीन विषयासह.